नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। मनपा वरिष्ठ लिपिक कैलासवासी रवींद्र केसरे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या वारसांना माननीय सुरेश भाऊ खाडेसो महोदय यांच्या हस्ते अपघाती मृत्यू विमा आर्थिक 40 लाख चेक अदा करण्यात आला। यावेळी युनियन बँक अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। 30 डिसेंबर 2023 रोजी सांगली इथले कैलासवासी जगदाळे सभागृहात सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत महापालिका आयुक्त प्रशासन यांची बैठक आयोजित करण्यात आली। सदर बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। यामध्ये बदली, मानधन, रोजंदारी कर्मचारी यांच्यात कायम कर्मचारी म्हणून नियुक्तीबाबत नव्यानं शासनास प्रस्ताव येत्या मंगळवारी सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यावर शासन स्तरावर निर्णय होईल याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचंही म्हटलंय। अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविकाबाबत शासन निर्णयानुसार वेळेत पूर्तता करण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर शासन स्तरावर मनपा शाळा नियमानुसार हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं म्हटलंय। कामगार संघटनेच्या वतीनं सुरेश भाऊ खाडेसो पालकमंत्री, कामगार मंत्री महाराष्ट्र यांना बदली, मानधन, कामगार यांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी पूर्वी दिलेल्या निवेदनानुसार पूर्तता करण्यासाठी विनंती केली आहे। त्यानुसार प्रशासनानं नव्यानं सुधारित प्रस्ताव येत्या मंगळवारी शासनास सादर करण्यासाठी आदेश पालकमंत्री महोदयांनी दिले। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापू आवटी, नगरसेवक योगेंद्र थोरात, उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, वैभव साबळे, पंडित पाटील, सर्व सहाय्यक आयुक्त, अधिकारी, मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग उपस्थित होता। बैठकीचं नियोजन दोन विषयावर होतं। दोन विषयावर तो विषय होता की महानगरपालिकेचे बदली कामगार आणि रोजंदारी कामगार त्यांना कायमस्वरूपी करावं ह्या विषयाची चर्चा होती। दुसरी चर्चा होती की ज्या अंगणवाडी ज्या जिल्हा परिषदकडून नगरपालिका क्षेत्रात असलेल्या अंगणवाड्या ट्रान्सफर करणं, नगरपालिका करणं हा एक विषय होता। ह्या दोन विषयावर आम्ही पॉझिटिव्हली चर्चा केली। आम्ही काही संघटना, काही तिथले कर्मचारी हे सगळे उपस्थित होते, काही आमचे माजी नगरसेवक सगळे उपस्थित होते। तर त्या शेवटून निर्णय केला गेला। ज्या दिवशी आपण ज्या दिवशी संघटना माझ्याकडे आली त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं। ते पत्राची तारीख आहे 10 ऑक्टोबर 2023 रोजी आणि त्यामध्ये त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याला रिस्पॉन्स दिला आणि नगरपालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं गेलं की त्या पत्राच्या अनुषंगाने आपण प्रस्तुत पत्रास नमूद केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करून केलेल्या कारवाईबद्दल माननीय मंत्री, कामगार तथा पालकमंत्री सांगली महाराष्ट्र राज्य यांना अवगत करावे, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा। मी आयुक्तांचं अभिनंदन करेन। हे पत्र याच्या अगोदरही यांचा अहवाल ॲक्च्युली मंत्र्यात पोहोचला होता, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करेन। पण तरीही मी त्यांना एक विनंती केली की आता आपल्याला फेर अहवाल सादर करत असताना त्यामध्ये काय त्रुटी असतील, काय असतील तर त्या त्रुटी सगळ्या पूर्ण करून आपण अहवाल मंगळवारी मंत्रालयात आपण तो पाठवावा, त्याची कॉपी मला द्यावी। त्यानंतर आम्ही हा विषय घेऊन आणि अंगणवाडी सेविकेचा बालवाडी अंगणवाडीचं कन्व्हर्शन करण्याचा तो विषय घेऊन आम्ही निश्चितच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, कारण त्यांच्यावर ते डिपार्टमेंट आहे, त्यांच्या शेकटी बोलून आम्ही सगळी चर्चा करून त्यांची एक तातडीनं मीटिंग लावून हा विषय, दोन्ही विषय आम्ही किल करू। कारण दोन्ही विषयाला एक सुप्रीम कोर्टचे आदेश असतील किंवा एक शासनाचे निर्णय असतील, शासनाने केलेले आदेश असतील, त्या आदेशाप्रमाणे आम्ही ताबडतोब ती कारवाई करू आणि निश्चितच रोजंदारी कामगार किंवा असतील किंवा बदली कामगार असतील किंवा आमच्या ह्या माता बहिणी असतील ह्या अंगणवाडीमध्ये काम करतात त्यांना आम्ही शोषण्याचा विषय केला। आज नगरपालिकेमध्ये मला येता आलं, पण तरी पण 2 दिवसानं आज 30 तारीख आहे, उद्या 31 आहे, परवा दिवशी 1 तारीख आहे, नवीन वर्ष 2024 उघडते। त्यामुळं पालकमंत्री या नात्यानं सर्व जिल्ह्यातल्या सर्व जनतेला, माझ्या माता बहिणींना, वडीलधाऱ्यांना, मित्रपरिवारांना, कार्यकर्त्यांना, सगळ्या छोट्या मित्रपरिवारांना, सगळ्यांना माझ्या नवीन 2024च्या नवीन वर्षाच्या ढेर साऱ्या हृदयपूर्वक शुभेच्छा।